न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकवर RBIनं निर्बंध आणल्यानं सर्व ठेवीदारांच्या पूर्ण आयुष्याच्या जमापुंजीवर बँकेनं टाळं ठोकलंय. या बँकेमध्ये मध्यमवर्गीयांनी आणि कमी मिळकत असणाऱ्या, रोजगारीत जगणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेकडो ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची साठवण गुंतवली गेली आहे. यामध्ये बऱ्याच सोसायट्यांचे पैसेही आहेत आणि त्या सोसायट्यांचं मेंटेनन्सचं काम, रिपेअरिंगचं काम त्यामुळे रखडलंय. यासाठी या बँकेतील खातेदारांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची हे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत की आमचे पैसे पूर्णपणे मिळालेच पाहिजेत. RBI आणि DICGCकडून किंवा इतर कुणाहीकडून आम्हाला फक्त आश्वासनं मिळत आहेत, तर आम्हाला आश्वासनं आणि सहानुभूती नकोय. आम्हाला आमचे पैसे परत द्या. या मागणीसाठी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील सर्व खातेदारांनी वसंत विहार येथील शाखेवर मोर्चा काढला होता. RBIनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर टाकलेल्या निर्बंधात त्वरित हटवावेत, जेणेकरून आमचे पैसे परत मिळवण्याचा मार्ग आम्हाला मोकळा होईल. या मागणीसाठी शेकडो बँकेच्या खातेदारांनी वसंत विहार येथील बँकेच्या शाखेवर ठिय्या मांडला होता. या बँकेमध्ये कित्येक ज्येष्ठ नागरिक खातेदार असून त्यांनी लाखो रुपये बँकेमध्ये गुंतवलेत. आपले पेन्शन, ग्रॅज्युएटचे पैसे हे बँकेमध्ये गुंतवलेत. मात्र या ज्येष्ठ नागरिकांना औषधांसाठी पैसे नाहीत, तर या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या औषधांचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय. तसंच घर दुरुस्ती, लग्न कार्य, मुलांचं शिक्षण कसं करायचं हाही प्रश्न त्यांच्यासमोर आवर्जून उभा राहिलाय. या सर्व विवंचनेत हे खातेदार अडकलेत. ज्या खातेदारांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा सर्व मंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय, मात्र या पत्रव्यवहाराला कोणीही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे निराश झालेल्या खातेदारांनी बँकेवर ठिय्या मांडला होता. आज या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल, काय कारण आंदोलनाचं? हे बघा, आम्ही सर्व बहुतेक आम्ही सर्व मी पण सिनियर सिटीजन आहे, माझी बायको पण सिटीजन. आमचे सर्व पैसे इथे अडकलेले आहेत. आम्हाला खायला पैसे नाही आहेत आमच्याकडे. आता आम्ही ही बँक चांगली आहे, फक्त वरचे जे 4-5 चोर होते बँकेचे चेअरमॅन बिरमॅन त्यांच्यामुळे, आणि RBIचे ऑडिटर, तुम्हाला आज सांगतो परत लोकांना माहीत नाही, 5 वर्ष RBI ही ऑडिट करत होते. RBIचे ते काय RBI ऑडिटर झोपले होते का? ते लोक रात्रीचे फोन करत होते चेअरमॅनला, ऑडिटर. त्यांची चौकशी का नाही करायचं तुम्ही आतापर्यंत? ऑडिटरची चौकशी करा, कळलं का? आणि हे लास्ट 5 वर्ष ऑडिट RBI करते आहे. RBIने काय केलं? RBIने डिव्हिडंड तिथे, RBIच्या मुळे सगळं झालेलं आहे. मी नक्की सांगतोय, RBI 5 वर्ष झोपली होती. A ग्रेड RBI देत होती आम्हाला सगळ्यांना. ते आम्ही डोळे बंद करून आम्ही तिथे गेलो. A ग्रेड. अच्छा, 32 वर्ष ही बँक चालू आहे, पहिल्यापासून बँक चालू आहे. 5 वर्ष ही प्रॉब्लेम हा 5 वर्षात झालेला आहे. आणि ह्या 5 वर्ष RBIचे ऑडिटर ऑडिट करत होते. RBIच्या बोर्डवर एक माणूस होता, तो काय झोपला होता का? RBIच्या बोर्डवर माणूस होता, तो काय झोपला होता का? त्यांनी का नाही गडबड पकडली? परत 3 वर्षापूर्वी 2020ला ह्यांच्या एम्प्लॉईजने, न्यू इंडियाच्या एम्प्लॉईजने RBIला कळवलं होतं इथे प्रॉब्लेम आहे. त्यांनी का नाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आम्हाला का नाही कळवलं? तुमचे पैसे किती अडकलेले आहेत? आमचे भरपूर 50 लाख करोड रुपये अडकलेले आमच्या सर्वांचे पैसे. आणि आम्ही सर्व सिनियर सिटीजन आहेत. आम्हाला खायला घरात पैसे नाहीत, मुलांवर अवलंबून राहायला लागतं आम्हाला. काय RBIला सांगा ना, तुम्ही 1 लाख डिव्हिडंड दिले आहे करोड, त्यातले 1000 तरी इथे द्या करोड. बँक चालू आहे, बँक चांगली आहे, लोक चांगले आहेत, एम्प्लॉईज चांगले आहेत, म्हणून आम्ही इथे आलो आहे. हॉस्पिटल जाने के लिए पैसा